लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि पार्थला हे सत्य ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ काव्याला बोलत असतो, कोण कोणाचा गुन्हेगार आहे, कसं शोधायचं, तुम्ही मला का नाही सांगितलं. नवरदेवाच्या वेशात होतो तेव्हाही मी तुम्हाला विचारलेलं. त्यावर काव्या पार्थला बोलते, कसं सांगणार, माझ्या बाबांनी माझे पाय धरले, माझ्या आईच्या चेहऱ्याला काळं फासलं, तुमच्या आईच्या डोक्यावर ग्लास फोडला, मग कसं सांगणार. एवढं होऊनही तुम्ही हे लग्न थांबवू शकला असतात. त्यानंतर जीवा पार्थजवळ येतो, पण पार्थ जीवाकडे पाठ फिरवतो आणि त्याचीही माफी मागतो आणि बोलतो, मी कधीच लिमिट क्रॉस केली नाही काव्यासोबत. पण पार्थ खूप दुखावलेला असतो. काव्या नंदिनीजवळ जाते आणि नंदिनीला बोलते, तुझं आणि जीवाचं नातं माझ्यासमोर बहरत होतं, मग कसं सांगायचं होतं मी तुला. जीवा फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार. पण नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती फुटफुटत असते. दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. त्यावर जीवा नंदिनीजवळ येतो आणि नंदिनीला बोलतो, मी तुझा हात कधीच सोडणार नाही. पण नंदिनी जीवाच्या हातात काव्याचा हात ठेवत बोलते, यापुढे तुमच्या हातात काव्याचा हात असेल. ती सर्वांना सांगत असते, ह्यांचं लग्न लावून देऊ आपण. पुढील भागात आपण पाहणार आहोत की पार्थ बोलत असतो, नको आहे मला हे लग्न, काहीच कठीण जाणार नाही माझ्या आणि काव्याच्या डिवोर्सनंतर. नंदिनीही बोलते, आम्ही सगळ्यांनी खूप आधीच डिवोर्स फाईल केल्यात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. नंदिनी रूममध्ये येऊन तिची बॅग भरत असते. तितक्यात जीवा येतो आणि नंदिनीला थांबवत बोलतो, तू माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य आहेस. पण नंदिनी त्याला लग्नाचा फोटो फेकून देत बोलते, हे आहे आपल्या लग्नाचं अंतिम सत्य. आता पुढे ही मालिका नवीन काय काय वळण घेते हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.